आणि 17वा भारताचा वनस्थिती अहवाल 2021चा जारी केला. दोन वर्षांनी तो ॲक्च्युली जारी केला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला काही घटक विधानं दिलीत आणि कोणतं बरोबर आहे ते ओळखा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय घटक लक्षात घ्यायचा आहे तर देशामध्ये एकूण वन आणि वृक्षाच्छादित जो प्रदेश आहे तर तो किती आहे तर तो 8,09,537 चौरस किलोमीटर, जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे या रिपोर्टनुसार 24.62% लक्षात ठेवायचं आहे. पहिली आता हा पॉईंट असा आहे, या पॉईंटमध्ये तुम्हाला मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो, पण हा पॉईंट तुम्हाला थोडासा फोकस करायचा आहे. पहिला मुद्दा, देशातलं एकूण वन आणि वृक्षाच्छादित असणारा जो एकूण क्षेत्रफळ किती आहे 8,09,537 चौरस किलोमीटर, आणि जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती येतो 24.62%. 33% आपल्याला जायचं आहे ॲक्च्युली, पण आपण कितीपर्यंत आहे सध्या 24.62 हे लक्षात घ्या. देशातील एकूण वनक्षेत्र, ह्याच्यामध्ये वृक्षाच्छादित आणि वन असं म्हणत नाही, एकूण वनक्षेत्राचा जेव्हा विचार करता तेव्हा ते देशाच्या 21.71% आहे, आणि याच्यामध्ये हे सुद्धा विधान तुमचं बरोबर आहे. तिसरं आहे मध्य प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वाधिक वनाच्छादित राज्य आहे. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वाधिक वनाच्छादित राज्य हे मध्य प्रदेश येतं का? ओके, मध्य प्रदेश हा त्या ठिकाणचा घटक येतो का? तर हे तुमच्या इथं लक्षात यायला पाहिजे, मध्य प्रदेश आहे. मग याचा क्रम लक्षात घ्या की क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वाधिक वनाच्छादित असणाऱ्या प्रदेशामध्ये 1 नंबरला मध्य प्रदेश येतं. मध्य प्रदेश नंतर अरुणाचल प्रदेश, मग त्याच्यानंतर येतं छत्तीसगड. कोणतं येतं? छत्तीसगड. आणि मग येतं ओडिशा आणि महाराष्ट्र. हे काय सांगतोय तुम्हाला, येणाऱ्या परीक्षेमध्ये हे क्रमांक विचारतील, चढता क्रम उतरता क्रम या क्रमानं तुम्हाला हा घटक विचारतील. लक्षात तुम्हाला हे ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, की देशाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वाधिक वनाच्छादित असलेलं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश. 2 नंबरला येतं अरुणाचल प्रदेश. ओके, 3 नंबरला येतं छत्तीसगड, 4 नंबरला येतं ओडिशा, 5 नंबरला येतं महाराष्ट्र. महाराष्ट्र सर्वाधिक वनाच्छादित मध्ये कितव्या क्रमांकावर आहे? 5. मी परत एकदा सांगतो, हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र, अरुणाचल, छत्तीस, ओडिशा आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेशनं सुरुवात करायची. ओके, महाराष्ट्र. तर तुम्हाला हा एक महत्त्वाचा घटक आहे, इथं तुम्ही फोकस करू शकता. आता मागचा रिपोर्ट आणि आत्ताचा रिपोर्ट तुम्हाला असं म्हटलं, वनक्षेत्रात वाढ कोणत्या राज्यानं दर्शवली? वनक्षेत्रामध्ये जी वाढ आहे ती कोणत्या राज्यानं सर्वाधिक दर्शवली? तर त्याच्यामध्ये पहिलं येतं आंध्र. 2 नंबरला येतं तेलंगणा. वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ आंध्र, तेलंगणा, मग ओडिशा, कर्नाटक, झारखंड, हे तुम्हाला त्याच्यामध्ये क्रम पाहायला मिळू शकतो. हा महत्त्वाचा मुद्दा. आता हे काय झालं, तुम्हाला एकूण त्याच्यामध्ये असणारं व्हॅल्यूम त्याच्या आकड्यावरनं कळलं, पण तुम्हाला समजा पर्सेंटेजनुसार प्रमाण विचारलं, टक्केवारी विचारलं की कोणतं असं राज्य आहे, टक्केवारीनुसार राज्य असू द्या किंवा युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश असू द्या, की टक्केवारीनुसार सर्वाधिक वनाच्छादित राज्य आहे. ओके, तर त्याच्यामध्ये तुमचा पहिला क्रमांक कोणता यायला पाहिजे? जर टक्केवारीनुसार विचारलं तर तुमचं उत्तर यायला पाहिजे मिझोराम. मिझोराममध्ये 84.53% एकूण सर्वाधिक वनाच्छादित असणारं राज्य येतं. मग अरुणाचल, मग मेघा, मणिपूर, नागालँड असा क्रम लागतो. म्हणजे या पॉईंटमधले हे मुद्दे लक्षात आले का? जे मुद्दे मी आता सांगितले मी परत एकदा रिपीट करतो, कारण तुम्हाला ते समजायला हवं, तुमचं ते पाठ व्हायला हवं. की जर तुम्हाला असं विचारलं 17वा हा कितव्या क्रमांकाचा रिपोर्ट होता? 17वा भारत वनस्थिती अहवाल 2021. वन आणि वृक्षाच्छादित तर हा जो क्षेत्रफळ आहे 8,09,537, एकूण क्षेत्रफळाच्या किती 24.62. नुसतं एकूण वनक्षेत्राचा विचार केला तर 21.71%, 7,13,789 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वाधिक वनाच्छादित राज्य कोणतं? मध्य प्रदेश. पण इथं 5 लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं मध्य प्रदेश, दुसरं अरुणाचल प्रदेश, 3 नंबरला छत्तीसगड, 4 नंबरला ओडिशा आणि 5 नंबरला महाराष्ट्र. आपलं महाराष्ट्रामुळं इथे हे लक्षात घ्यायचं आहे. वनक्षेत्रातल्या वाढीच्या बाबतीमध्ये बघताना पहिल्यांदा आंध्र लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, मग तेलंगणा. आंध्र आणि तेलंगणा, की मागच्या रिपोर्टमध्ये आणि आताच्या रिपोर्टमध्ये झालेली वाढ आंध्रमध्ये जास्त आहे, मग तेलंगणा, मग ओडिशा येतो. आणि सर्वाधिक वनाच्छादित टक्केवारी असलेल्या राज्यामध्ये जर पर्सेंटेजनुसार बघा तर मिझोराममध्ये सर्वाधिक येते, जवळपास 84.53% सर्वाधिक वनाच्छादित. नोट्समध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये दिले, तुम्ही एकदा ते पाहू शकता. त्यानंतर पुढचा पॉईंट सिंपलचा घटक आहे
23 जानेवारी 2022 125वी जयंती पराक्रम दिवस म्हणून कोणाची साजरी करण्यात आली? सुभाषचंद्र बोस. आणि याला जोडून असणारा पुढचा प्रश्न आहे, 23 जानेवारी 2022 रोजी वैयक्तिक श्रेणीतील आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार 2022 याच्यामध्ये सरकारने कोणाची निवड केली? तुम्हाला काय दिले? वैयक्तिक श्रेणीसाठी कोणाची निवड केली. आता हा पॉइंट काय, मुद्दा काय हे लक्षात घ्या. सुभाषचंद्र बोस यांची जयंती 23 जानेवारीला, ओके, आणि कितवी होती? 2022ची 125वी जयंती होती. ओके, आता दोन घटक असतात. सरकारनं काय केलं अलीकडे, हे पुरस्कार आता स्थापन केले, म्हणजे 2019-20 साठीचा पुरस्कार, 2021चा आणि 2022चा पुरस्कार हे प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. आता सरकारनं कोणत्या वर्षामध्ये अशा प्रकारचा पुरस्कार स्थापन करायला सुरुवात केली? तुमचं उत्तर असलं पाहिजे 2019 मध्ये. सरकारनं 2019 मध्ये कोणता पुरस्कार सुरू केलाय? तर पुरस्काराचं नाव आहे सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार. नावातच नाही, आपदा प्रबंध पुरस्कार म्हणजे देशातली जी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये एखादी संस्था असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचं किंवा त्या संस्थेचं जे योगदान आहे आणि ते योगदान असताना ज्यांनी निस्वार्थ सेवा दिलेली आहे त्यांचा गौरव करण्यासाठी सरकारनं हा पुरस्कार स्थापन केलाय, सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार. कधी स्थापन केला? 2019. मग आता सरकारनं काय केलेलं आहे, याच्यामध्ये दोन घटक आहेत, दोन घटक. याचा कन्फ्यूज करणारा पॉईंट, आता पहिला पॉईंट लक्षात आला का? हा पुरस्कार कधी स्थापन केला? 2019. कशासाठी स्थापन केला? हा मुद्दा लक्षात आला. आता याच्यामध्ये कन्फ्यूज करणारा पॉईंट काय आहे, हा पुरस्कार देताना सरकार दोन श्रेणीमध्ये देतं. पहिली श्रेणी आहे त्याला म्हटलं जातं वैयक्तिक श्रेणी, वैयक्तिक म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला, आणि दुसरी श्रेणी आहे त्याला संस्था श्रेणी असं म्हटलं जातं. वैयक्तिक श्रेणीमध्ये जो पुरस्कार विजेता व्यक्ती असतो त्याला स्वरूप काय? 5 लाख रुपये दिले जातात. 5 लाख रुपये प्रमाणपत्र हे मिळतं. परंतु संस्था जर एखादी असेल तर त्यांना मिळणारी रक्कम बक्षीस म्हणून ही 51 लाख आहे. हा फरक आहे, म्हणजे तुम्ही यामध्ये कन्फ्यूज होऊ शकता म्हणून सांगतोय तुम्हाला. लक्षात येतोय का? सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार याच्यामध्ये दोन श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो, वैयक्तिक श्रेणी आणि संस्था श्रेणी. वैयक्तिक श्रेणीमध्ये जो पुरस्कार दिला जातो त्याच्यासाठी 5 लाख रुपये एवढं मानधन आहे किंवा त्याची रक्कम आहे, आणि संस्था श्रेणीसाठी जो पुरस्कार दिला जातो त्यामध्ये 51 लाख रुपये हा बक्षीस म्हणून दिलं जातं. हा पहिला पॉईंट तुमचा क्लिअर असू द्या. आता 2019ला सुरुवात झाली हे म्हटलं. आता 2022चा जो पुरस्कार आहे तुम्हाला विचारलंय कशासाठी? वैयक्तिक श्रेणीतलं. तुमचं उत्तर असणार आहे प्राध्यापक विनोद शर्मा. ओके, केंद्र सरकारनं विनोद शर्मा यांना वैयक्तिक श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिलेला आहे, एवढं तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्हाला हा महत्त्वाचा मुद्दा. आता मग वैयक्तिक श्रेणीमध्ये हा पुरस्कार विनोद शर्मा यांना दिला. तर आता विनोद शर्मा कोण आहेत? तर विनोद शर्मा भारतीय लोक प्रशासन संस्था याच्यामध्ये वरिष्ठ प्राध्यापक आहेत, आणि जे सिक्कीम राज्यांचं आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्याच्यामध्ये उपाध्यक्ष आहे. कोणत्या राज्याचे? सिक्कीम राज्यामधलं आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे ना, त्याचे ते उपाध्यक्ष आहेत विनोद शर्मा. त्यांना हा पुरस्कार दिला. यांना किती रुपये मिळणार? 5 लाख रुपये आता मिळणार ह्या रकमे पुरस्काराचं स्वरूपानुसार. लक्षात आलं का? आता राहिला मुद्दा काय आहे? संस्था श्रेणी. संस्था श्रेणी लक्षात ठेवा कोणत्या राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाला दिले? गुजरात आपत्ती व्यवस्थापनाला हा पुरस्कार दिलाय. गुजरात आपत्ती व्यवस्थापनाला जे हा पुरस्कार दिलाय त्यांना किती रक्कम मिळणार? 51 लाख रुपये एवढे त्यांना मिळणार आहे. गुजरातची आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी, क्षमता करण्यासाठी, म्हणजे ही स्थापना कधी झाली? 2012ला ही संस्था स्थापन झाली आहे, गुजरातची ही संस्था. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला यामध्ये हा मुद्दा एवढा लक्षात ठेवावा लागेल. पॉईंट लक्षात आला का? पहिला महत्त्वाचा पराक्रम दिवस 125वी जयंती 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने एक पुरस्कार सरकारनं सुरू केला आहे, केंद्र सरकारनं 2019ला. त्या पुरस्काराला म्हटलं तर सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार. आता हा पुरस्कार 2019ला केला, पण देताना काय केलं जातं की जो आपत्ती व्यवस्थापन या घटकामध्ये जे चांगले काम करतात, निस्वार्थी सेवा देतात अशांना पुरस्कार दिला जातो.
दोन श्रेणीमध्ये, वैयक्तिक श्रेणी आणि संस्था श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. वैयक्तिक श्रेणीमध्ये जो पुरस्कार आहे त्याचं स्वरूप आहे 5 लाख रुपये. संस्था श्रेणीमध्ये जो पुरस्काराचं स्वरूप आहे ते 51 लाख रुपये. 2022चा वैयक्तिक श्रेणीतला पुरस्कार विनोद शर्मा यांना दिला. विनोद शर्मा कोण आहेत तर हे लक्षात ठेवा, भारतीय लोक प्रशासन संस्थेचे प्राध्यापक आणि सिक्कीम राज्याचं जे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्याचे ते उपाध्यक्ष आहेत. ठीक आहे. आणि जो संस्था श्रेणीमधला पुरस्कार आहे तो कोणाला दिला, गुजरात आपत्ती व्यवस्थापन संस्थेला दिला आणि त्यांना 51 लाख रुपयाचं पारितोषिक देता मिळणार आहे. हा सगळा मुद्दा एवढं लक्षात ठेवा, हे दोन्ही मुद्दे परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 21 जानेवारी 2022 रोजी पहिला UNDP भारताचा युवा हवामान चॅम्पियन, लक्षात ठेवा प्राजक्ता कोळी चर्चेतला घटक होता. प्राजक्ता कोळी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम भारताची पहिली युवा हवामान चॅम्पियन बनलेली आहे. म्हणजे जे मानसिक आरोग्य असेल किंवा महिलांचं हक्क असतात, मुलींचं शिक्षण असेल, या सर्व घटकावर वेगवेगळ्या सामाजिक जागृतीच्या मोहिमा राबवून याबाबत जे महत्त्वाचे योगदान दिले प्राजक्ता कोळी यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. एवढं इथं लक्षात ठेवा. कॅप गाठणारी जगातली पहिली कंपनी कोणती ठरली? ओके, की ज्याचं भांडवल मूल्य, बाजार मूल्य ज्या कंपनीचं 3 ट्रिलियन कॅप एवढं झालेलं आहे, 3 ट्रिलियन. तर हे कुठली ठरले? ॲपल कंपनी ठरले. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच, ॲपल कंपनी ही 3 ट्रिलियन कॅप गाठणारी जगातली पहिली कंपनी ठरलेली होती. सध्या ॲपलचे जे प्रति मार्केट कॅप प्रति शेअर $182.86 वर पोचलं होतं. त्याच्यानंतर ते पुढं वाढलं, त्याच्यानंतर ते थोडंसं कमी झालं. पण परीक्षेला जर विचारलं तर ही 1 लाईनर टाईपचा प्रश्न आहे की 3 ट्रिलियन कॅप गाठणारी जगातली पहिली कंपनी कोणती ठरली, तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? ॲपल. त्यानंतर या करंट अफेअर सिरीजमधली दुसरी महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे ONGC. ठीक आहे, ONGCला आपण काय म्हणतो? ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. सध्या हा घटक का चर्चेत आहे? कारण ONGCच्या पहिल्या महिला प्रमुख बनवण्यात आले. त्यांचं नाव काय? ONGCच्या पहिल्या महिला प्रमुख ज्या बनल्या आहेत त्यांचं नाव आहे अलका मित्तल. अलका मित्तल ONGCच्या पहिल्या महिला प्रमुख बनलेल्या आहेत. आणि आतापर्यंत ही महारत्न कंपनी आहे. आणि मग प्रश्न असा आहे माझा तुम्हाला, या महारत्न कंपनीमध्ये आतापर्यंत सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. आतापर्यंत कोणतीही महिला सर्वोच्च पदावर ONGCच्या गेलेली नव्हती. अलका मित्तल गेल्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आलेली आहे. आता तुम्हाला याला जोडून महत्त्वाचा घटक काय, मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मेन्शन करा की ONGC कंपनी म्हणजे महारत्न दर्जा हा कोणत्या वर्षापासून भारत सरकारनं द्यायला सुरुवात केली. एखाद्या कंपनीला महारत्न दर्जा दिला जातो हे भारतानं कोणत्या वर्षापासून द्यायला सुरुवात केली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. ठीक आहे. आता अलका मित्तल यांनी कोणाची जागा घेतली तर सुभाष कुमार होते. सुभाष कुमार यांची त्यांनी जागा घेतलेली. मग आता एवढंच तुम्हाला करून जमणार आहे का? नाही. मग ONGCची स्थापना कोणत्या वर्षी झाली, ONGCचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे, हे मुद्दे सुद्धा तुम्हाला माहीत असायला हवेत. ओके. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं ONGCची स्थापना म्हटलं 14 ऑगस्ट 1956. 1956 म्हणजे आपली पहिली पंचवार्षिक योजना 51 ते 56, दुसरी 56 ते 61, म्हणजे 1956च्या पिरियडमध्ये 14 ऑगस्टला ONGCची स्थापना आहे. ONGCचं मुख्यालय हे नवी दिल्लीला आहे, वसंत कुंज या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर अलका मित्तल यांची नियुक्ती किती कालावधीसाठी असेल तर 1 जानेवारी 2022 पासून 6 महिन्यांचा कालावधी अगोदर दिलाय आणि किंवा या पदावर नियमित पदावर नियुक्त होण्यापूर्वी किंवा पुढचा आदेश येण्यापर्यंत ज्या लवकरात लवकर होईल तोपर्यंत त्या या पदावर असणार आहे. परीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा बरं का, अलका मित्तल ONGCच्या पहिल्या महिला प्रमुख बनलेल्या आहेत. ONGC म्हटलं तर 14 ऑगस्ट 1956 आणि त्याचं हेडक्वार्टर कुठे येतं? नवी दिल्ली, वसंत कुंज या ठिकाणी. त्यानंतर पुढचा सिंपल आणि 1 लाइनरचा प्रश्न आहे तो म्हणजे भारताचं पहिलं ॲटो ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड. ETF म्हणजे काय? एक्सचेंज ट्रेडेड फंड. तर भारतातलं पहिलं ॲटो सेक्टरमध्ये ETF कोणी लॉन्च केलं तर ते लक्षात ठेवा, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने भारताचं पहिलं ॲटो ETF लॉन्च केलेलं आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती जो चर्चेमध्ये राहिलेला घटक होता शेड्यूल्ड बँक. एअरटेल पेमेंट बँक जी आहे, एअरटेल पेमेंट बँकला RBIनं काय केलेलं आहे? शेड्यूल्ड बँकचा दर्जा दिलेला आहे, म्हणजे अनुसूचित बँकांचा दर्जा दिला आहे. MPSCमध्ये आतापर्यंत प्रश्न विचारला अनुसूचित बँका म्हणजे डॅश डॅश, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ना, अनुसूचित बँका म्हणजे काय? जो RBIचा ॲक्ट आहे, RBI ॲक्ट 1934
RBI कायदा 1934चा दुसऱ्या शेड्यूलमध्ये ज्या बँका आहेत ना त्याला अनुसूचित बँका असं म्हटलं जातं आणि बिगर अनुसूचित बँका म्हणजे दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नसलेल्या बँकांना बिगर अनुसूचित बँका असं म्हटलं जातं. सध्या RBIनं काय केलंय तर एअरटेल पेमेंट बँकला शेड्यूल्ड बँक स्टेटस दिलेलं आहे. ओके, म्हणजे हे परीक्षेसाठी महत्त्वाची न्यूज आहे की एअरटेल पेमेंट बँकला शेड्यूल्ड बँक स्टेटस RBIनं दिला. मग कोणत्या कायद्याअंतर्गत येतो? RBI ॲक्ट 1934. कोणत्या शेड्यूलमध्ये? दुसऱ्या शेड्यूलमध्ये. MPSCने प्रश्न तुम्हाला काय विचारलाय? अनुसूचित बँका म्हणजे RBIच्या अंतर्गत अनुसूचित बँका म्हणजे काय असं म्हटले. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे ज्यांचं भांडवली मूल्य वगैरे असं काय घटक येतो का त्यामध्ये? नाही. त्याच्यासाठी फक्त एकच महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे RBI ॲक्ट 1934च्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये एखादी बँक जर असेल तर त्या बँकेला शेड्यूल्ड बँक असं म्हटलं जातं किंवा त्याला अनुसूचित बँका असा दर्जा दिला जातं. ओके, त्याच्यानंतर पुढची न्यूज होती ती म्हणजे सरस्वती सन्मान. आता सरस्वती सन्मान हा पुरस्कार लक्षात ठेवा आता या वर्षीचा कोणाला देण्यात आलाय? रामदर्श मिश्रा यांना देण्यात आलाय. हिंदी लेखक आहेत, कवी आणि लेखक म्हणू शकतो त्यांना आपण. तर रामदर्श मिश्रा सरस्वती सन्मान 2021चे मानकरी ठरले. पण त्यांना कोणत्या त्यांच्या कविता संग्रहासाठी मिळालाय? मै तो यहाँ हूँ या कविता संग्रहासाठी 2021चा सरस्वती सन्मान मिळालाय. मग माझा प्रश्न असा आहे 2020चा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला? तर 2020चा कोणाला मिळालाय? तर शरणकुमार लिंबाळे. डॉक्टर शरणकुमार लिंबाळे मराठी व्यक्ती आहेत. कोणत्या कादंबरीसाठी? सनातन कादंबरीसाठी. कोणत्या कादंबरीसाठी? सनातन कादंबरीसाठी. मग प्रश्न असा उरतो सरस्वती सन्मान हा पुरस्कार केव्हा स्थापन झाला? सरस्वती सन्मान हा पुरस्कार म्हटलं तर तुम्हाला इयर लक्षात ठेवा 1991 या वर्षी स्थापन केला. कोणत्या फाउंडेशन या सरस्वती सन्मान स्थापन करण्यामध्ये पुढाकार आहे? KK बिर्ला फाउंडेशन. सरस्वती सन्मान हा पुरस्कार स्थापन करण्यामध्ये फाउंडेशन कोणतं? KK बिर्ला फाउंडेशन. मग हा सरस्वती सन्मान याच्यामध्ये किती लाख रुपये हे त्याचं स्वरूप आहे? 15 लाख रुपये येतं. 15 लाख रुपये हे तुमच्या लक्षात आलं का? आणि 2019 सालासाठीचा सरस्वती सन्मान कोणाला मिळाला? वासुदेव मोही. वासुदेव सिंधी लेखक आहेत. चेकबुक या त्यांच्या पुस्तकासाठी. लक्षात आला का मुद्दा? म्हणजे सरस्वती सन्मान हा टॉपिक जेव्हा तुम्हाला डोळ्यासमोर येईल तर तुम्हाला 3 मुद्दे लक्षात आले पाहिजेत. पहिला मुद्दा याची स्थापना 1991ला KK बिर्ला फाउंडेशन आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे 15 लाख रुपये. सन्मान चिन्ह आणि स्मृतिचिन्ह तर आहेच पण 15 लाख रुपये रक्कम आहे ही महत्त्वाचं. दुसरा मुद्दा 2021चा सरस्वती सन्मान कोणाला मिळाला? रामदर्श मिश्रा यांना मिळाला. कशासाठी? मै तो यहाँ हूँ या कविता संग्रहासाठी. 2020चा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला? मराठी लेखक आहेत डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांना. कोणत्या कादंबरीसाठी? सनातन कादंबरीसाठी. आणि 2019चा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला? वासुदेव मोही. नाव लक्षात ठेवा वासुदेव मोही आणि त्यांना त्यांच्या चेकबुक या पुस्तकासाठी. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे ती म्हणजे क्वीन ऑफ फायर नावाचं कादंबरी सध्या चर्चेमध्ये आहे. क्वीन ऑफ फायर. आता लक्षात घ्या एखादं पुस्तक एखादी कादंबरी जेव्हा प्रकाशित होते आणि ती जर चर्चेत असेल तर MPSC त्याच्यावर जास्त करून प्रश्न विचारते. अलीकडील काळामध्ये तो ट्रेंड आहे. क्वीन ऑफ फायर ही कादंबरी कोणाची आहे? तर त्याचं उत्तर आहे देविका रंगाचारी. देविका रंगाचारी ह्या बाललेखिका आहेत, इतिहासकार आहेत आणि त्यांची ही नवीन कादंबरी आहे. बरं नाव काय आहे? क्वीन ऑफ फायर. क्वीन म्हणजे हे कोणाच्या संदर्भात आहे? तर राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई यांचं पहिलं जीवन, त्यानंतर राजकारणी म्हणून त्यांनी विधवा झाल्यानंतर केलेलं बंड ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे वर्णन आहे कशा प्रकारे त्या ब्रिटिशांशी लढल्या तर हे क्वीन ऑफ फायर या कादंबरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परीक्षेसाठी महत्त्वाचं काय? क्वीन ऑफ फायर ही कादंबरी सध्या चर्चेत होती ती कोणाची आहे? देविका रंगाचारी. आणि क्वीन ऑफ फायर या कादंबरीमध्ये कोणाचं वर्णन करण्यात आले किंवा कोणत्या घटकाचं? तर तुमचं लक्षात आलं पाहिजे राणी लक्ष्मीबाई यांचं. आणि सध्या चर्चेत असणारे ट्रेंडिंग असणाऱ्या कादंबरीपैकी एक आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचं. त्याच्यानंतर परीक्षेला विचारण्यासारखा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे भारताची पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत सध्या कोणती ठरली? तर जम्मू काश्मीरमधलं गाव आहे पल्ली हे देशातली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत ठरली. ओके, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 किलोवॅटचा सोलार प्लांट देशाला त्या ठिकाणी समर्पित केला आणि पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत ठरली जम्मू काश्मीरमधलं. जम्मू काश्मीरमधले गाव कुठलं? पल्ली. सांबा जिल्ह्यामध्ये येतं. जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागामधला सांबा या ठिकाणी पल्ली या गावामध्ये देशातली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत बनलेली आहे. पल्ली गाव. त्यानंतर पुढचा घटक आहे
भारतातला पहिला अमृत सरोवर कोठे स्थापन करण्यात आला? आता अमृत सरोवर हा कन्सेप्ट आणि हा घटक काय येतो तर आता भारताचे बघा, भारताला स्वातंत्र्याला जवळपास 75 वर्ष कंप्लीट होत आहेत, म्हणून आपला जो आझादी का अमृत महोत्सवाचा भाग आहे, आझादी का अमृत महोत्सव सरकारचं एक महत्त्वाचं कॅम्पेन आहे, या कॅम्पेनचा एक भाग म्हणून अमृत सरोवराचा एक भाग म्हणून 75 कारण 75 वर्ष कंप्लीट होत आहेत स्वातंत्र्याला, म्हणून 75 जलस्रोत हे विकसित केले जातील किंवा पुनर्निर्मित केले जातील याच्यासाठी हा घटक चर्चेत होता. आणि आता काय झालेलं आहे, देशातला पहिला अमृत सरोवर कोठे स्थापन करण्यात आला तर उत्तर प्रदेशमधल्या रामपूर या ठिकाणी, उत्तर प्रदेशमधल्या रामपूर या ठिकाणी देशातला पहिला अमृत सरोवर स्थापन करण्यात आलेला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. रामपूरच्या ग्रामपंचायत पटवाई हे पण तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नामुळे रामपूरच्या ग्रामपंचायत पटवाई येथे भारतातला पहिला अमृत सरोवर पूर्ण झालेला आहे. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, रामपूरमधलं कोणतं ग्रामपंचायत विचारलं, पटवाई. ठीक आहे, आणि हे 75 जलस्रोत विकसित करायचे आहेत कारण आझादी के अमृत महोत्सव, कारण आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष आता कंप्लीट होत आहेत म्हणून. आता काय झालेलं आहे यामध्ये, हे जे रामपूर या ठिकाणी तलाव होतं, आठवड्याभरामध्ये त्याची स्वच्छता केली, पुनर्जीवन केले, त्या ठिकाणी पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनले. आता रामपूरमध्ये अमृत सरोवर म्हणून विकसित करण्यासाठी 75 तलावांची निवड करण्यात आली होती आणि असे बरेचसा घटक आता त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला जाणार आहे. त्यानंतर चालू घडामोडीमधली पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे युनायटेड नेशनचा चॅम्पियन ऑफ द अर्थ लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? युनायटेड नेशनचा चॅम्पियन ऑफ द अर्थ लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, तर तो कोणाला देण्यात आला आहे? सर डेव्हिड ॲटनबरो यांना. कोणाला देण्यात आला आहे? सर डेव्हिड ॲटनबरो यांना युनायटेड नेशनचा चॅम्पियन ऑफ द अर्थ लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड. हे थोडंसं लक्षात ठेवा, ह्या टाईपचे प्रश्न ना तुम्हाला 1-लाइनरमध्येच विचारले जातील. वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2022चं वितरण 24 एप्रिल 2022 रोजी करण्यात आले. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ते ओळखा. म्हणजे कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा. पुरस्कार कोणता आहेत किंवा स्पोर्ट्स संदर्भात येतोय, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड आहेत. ठीक आहे, न्यूज खूप महत्त्वाची आहे. यामध्ये लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर, स्पोर्ट्समन ऑफ द इयर कोणाला देण्यात आला? मॅक्स वर्स्टमन. बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. सध्या रेसिंगमध्ये चर्चेत असणारा आणि जवळपास सर्वच रेस जिंकणारा महत्त्वाचा तो रेसर आहे, लक्षात राहू द्या. फॉर्म्युला 1 रेसर, त्याचं नाव आहे मॅक्स वर्स्टमन. तर सध्या त्याला कोणता अवॉर्ड दिला आहे? लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? इलेन थॉम्सन हेरा. नाव लक्षात ठेवा, इलेन थॉम्सन हेरा. ठीक आहे, त्यानंतर तिसरं, म्हणजे पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे. तिसरं विधान काय आहे? लॉरियस वर्ल्ड ब्रेक थ्रू ऑफ द इयर, नीरज चोप्रा भारताचा, त्याला देण्यात आलं आहे का? नाही. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. नीरज चोप्राच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं? एम्मा रॅडकनू, जे युनायटेड किंगडम ब्रिटनची आहे, तर तिला लॉरियस वर्ल्ड ब्रेक थ्रू ऑफ द इयर हा पुरस्कार दिलेला आहे. जीवनगौरव टॉम ब्रॅडी हे सुद्धा बरोबर आहे. तुम्हाला यातले 4च पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात काय ठेवा? नीरज चोप्राला मिळालेला नाही लॉरियस वर्ल्ड ब्रेक थ्रू ऑफ द इयर. ठीक आहे, 7 ऑगस्ट नीरज चोप्रा भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं सुवर्णपदक. तर एकदा या यादीवर एकदा लक्ष द्या. लक्ष कसं ठेवा? नेदरलँडचा फॉर्म्युला 1 चॅम्पियन मॅक्स वर्स्टमन मोटर रेसिंग, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर. त्यानंतर जमैकाची ॲथलीट आहे इलेन थॉम्सन हिरा, हिला वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर, जमैकाची आहे हे लक्षात ठेवा, वेस्ट इंडिज. त्यानंतर लॉरियस वर्ल्ड ब्रेक थ्रू ऑफ द इयर, ब्रेक थ्रू म्हटलं की तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? एम्मा रॅडकनू, एम्मा रॅडकनू. बाकी तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण जीवनगौरव ब्रेटीचं नाव होतं ते लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन आणि ब्रेक थ्रू हे तिन्ही घटक या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. वुमन म्हटलं म्हणजे लॉरियस स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर एलेन थॉम्सन हेरा, पण देश पण लक्षात ठेवा बरं का, MPSC अलीकडे थोडंसं ॲडव्हान्स होत चालले, जमैका. तसं मॅक्स वर्स्टमन नेदरलँडचा फॉर्म्युला 1 चॅम्पियन. ठीक आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पॅरा आर्चरी तिरंदाजी म्हणतो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? चर्चेतला घटक होता की पॅरा आर्चरी तिरंदाजी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय, खूप चर्चेतला घटक होता.
दीपिका कुमारी, पूजा जातियान, बोंबियाला देवी का निकिता शर्मा अशी नावं दिलीत. करेक्ट आन्सर येतं यामध्ये पूजा जातियान. लक्षात ठेवा, पूजा जातियान पॅरा आर्चरीमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे. ही टुर्नामेंट झाली होती दुबईला, संयुक्त अरब अमिरातला, आणि त्या ठिकाणी विन्सेन्झा इटलीची आहे, तिच्याकडून ह्यांचा पराभव झाला होता पूजा जातियांचा, आणि विन्सेन्झाला सुवर्णपदक आणि पूजा जातियांना रौप्य पदक मिळालेलं होतं. थोडंसं या गोष्टीकडं लक्ष द्या. पॅरा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारी पूजा जातियान पहिली भारतीय. तिने दुबई, संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी झालेला वर्ल्ड चॅम्पियनशिप वैयक्तिक विभागामध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. पराभूत कुणी केलं? अंतिम फेरीत इटलीची पॅट्रिली विन्सेन्झा यांच्याकडनं पराभव झाला आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. क्लिअर मुद्दा? ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी 2021-22 मध्ये पर्यायामध्ये खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? चुकीचं विधान ओळखायला सांगितले. रणजी ट्रॉफी भारतामधली जे कसोटी म्हणतो आपण, त्याला रणजी ट्रॉफीचं नाव आहे. विजय हजारे वेगळी किंवा त्यानंतर इतर ज्या टुर्नामेंट होतात त्या वेगळ्या होतात. ठीक आहे, रणजी ट्रॉफी सगळ्यात महत्त्वाची टुर्नामेंट. आता रणजी ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे मध्य प्रदेशने मुंबईचा पराभव करून प्रथमच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. विधान बरोबर आहे. लक्षात ठेवा, मध्य प्रदेशच्या संघानं आत्तापर्यंत रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलेलं नव्हतं. फायनल मॅचमध्ये मध्य प्रदेशनं मुंबईचा पराभव केला आणि रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं. या उलट मुंबईचा विचार करा बरं. मुंबईनं रणजी ट्रॉफीचं विजेतेपद किती वेळा पटकावले? याचं उत्तर आहे 41. फरक बघा, मध्य प्रदेशचं पहिलं विजेतेपद, या उलट मुंबईने किती वेळा जिंकले? 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचं विधान आहे, मुंबईचा गोलंदाज शम्स मुलानीला या मोसमात प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून गौरवण्यात आलं. शम्स मुलानी मुंबईकडं खेळतो, पण याला प्लेअर ऑफ द सिरीज दिलंय का? नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. प्लेअर ऑफ द सिरीज कोण ठरला? तर ज्यानं मुंबईचा सरफराज खान आहे, रणजीच्या मोसमामध्ये या वर्षीच्या सर्वाधिक धावा केल्यात 982, आणि त्यालाच प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून अवॉर्ड दिलेला आहे. कारण सरफराज खाननं सर्वच्या सर्व सामन्यामध्ये, जेवढे सामने तो खेळला त्या सर्व सामन्यामध्ये 50पेक्षा जास्त धावा केलेल्या होत्या आणि सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. म्हणून सरफराज खान हा प्लेअर ऑफ द सिरीज ठरला. बिहारचा साकिब अल हसन हा एक महत्त्वाचा खेळाडू आहे, कारण या मोसमामध्ये त्यानं सर्वोच्च धावसंख्या केली आहे 341. त्याच्या एवढे कोणी या मोसमामध्ये कोणी धावा केलेल्या नव्हत्या, म्हणजे एका इनिंगमधल्या धावा 341 कुणी केल्यात? साकिब अल हसन. कुठला आहे? बिहारचा. मुद्दा लक्षात आला का? दुसरा मुद्दा, मध्य प्रदेश विजेता संघाचे जे प्रशिक्षक आहेत चंद्रकांत पंडित जवळपास 6 वेळा त्यांनी काय झालेलं आहे, तर त्यांनी रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. म्हणजे ते प्रशिक्षक असताना 6 वेळा मुंबई ट्रॉफीचे विजेतेपद. म्हणजे मुंबई संघाचे जेव्हा ते प्रशिक्षक होते चंद्रकांत पंडित, तेव्हा 2 वेळा ट्रॉफी जिंकली. विदर्भानंतर विदर्भ संघाचे प्रशिक्षक झाले, त्यावेळेस 2 वेळा जिंकली. मुंबई वेळेस 3, विदर्भ 2 आणि मध्य प्रदेश 1. 5 ते 6 वेळा जवळपास त्यांनी जिंकलेले चंद्रकांत पंडित यांनी. हे लक्षात ठेवा. परत एकदा या मुद्द्याकडं थोडंसं लक्ष द्या. ही जी रणजी ट्रॉफीची 87वी आवृत्ती होती. फायनल मॅच एम चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोरमध्ये झाली. अंतिम सामन्यात मध्य प्रदेश विजयी ठरला, मुंबई उपविजेता. अंतिम सामन्यामध्ये शतक झळकवला मध्य प्रदेशचा फलंदाज शुभम एस शर्मा, प्लेअर ऑफ द मॅच. मुंबईचा सरफराज खान, प्लेअर ऑफ द सिरीज. मध्य प्रदेश संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित. आता चंद्रकांत पंडित यांना कोलकाता नाईट रायडर्स ही जी IPL मधली टीम आहे त्या संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आलेलं आहे त्यांच्या कामगिरीमुळे. पुढचा घटक येतो स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर. स्पोर्ट्स स्टार SS पुरस्कार हे महत्त्वाचे. ठीक आहे, याच्यामध्ये पुरुष गटामध्ये विजेतेपद कुणी पटकावलं? तर टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला या पुरस्कारानं सन्मानित केलं. पहिलं विधान बरोबर आहे. कोणता? स्पोर्ट्स स्टार SS पुरस्कार. याच्यामध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरुष गटातला विजेता कोण ठरला? नीरज चोप्रा. कोण ठरला? नीरज चोप्रा. आता दुसरं विधान दिले, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी बॅडमिंटनपटू PV सिंधू हिला स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर महिला SS पुरस्कारामधला देण्यात आला. हे विधान बरोबर आहे का? नाही, हे विधान चुकीचं आहे. कारण याच्यामध्ये 2 नावं लक्षात ठेवायचं.
पुरुषामध्ये कोण आहे? नीरज चोप्रा. महिलामध्ये हा पुरस्कार कोणाला दिला? मीराबाई चानू. ओके, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. आणि त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकनंतर कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याच्यामुळे मीराबाई चानू यांना स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर महिला कुठला स्पोर्ट्स स्टारच्या SS पुरस्कारामध्ये पुरस्कार देऊन सन्मान केले गेले. त्यामुळे पहिलं विधान इथं बरोबर आहे. मग एवढंच तुम्ही लक्षात ठेवणार का? नाही, 2-3 मुद्दे आणखी लक्षात घ्या. नीरज चोप्राचं झालं, स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर महिला मीराबाई चानू. त्याच्यानंतर याच्यामध्ये इतर पुरस्कार सुद्धा दिले, जसं पॅरा ॲथलीट ऑफ द इयर महिला गटात मिळालाय अवनी लेखारा. कारण अवनी लेखारा पॅरा ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला, म्हणजे एकाच पॅरा ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला. ओके, शूटिंगमध्ये एक सुवर्ण पदक आहे आणि एक कांस्य पदक आहे. राजस्थानचे अवनी लेखारा हे नाव इथं लक्षात ठेवा. विशेष मान्यता पुरस्कार प्रमोद भगत. प्रमोद भगत का महत्त्वाचा आहे? कारण पॅराऑलिम्पिकमध्ये यावर्षी पहिल्यांदा काय करण्यात आलं होतं? बॅडमिंटनचा समावेश केला. बॅडमिंटन या खेळामध्ये भारताकडून पहिलं सुवर्णपदक कुणी जिंकलं? प्रमोद भगत. म्हणून प्रमोद भगतला काय केले? विशेष मान्यता पुरस्कार जो आहे त्यानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. वर्षातला सर्वोत्तम खेळ या गटामध्ये लवलीना बोर्गोहेन यांना सन्मानित केले. कारण टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले बॉक्सिंगमध्ये लवलीना बोर्गोहेन यांनी, म्हणून त्यांना वर्षातला सर्वोत्तम खेळाडू वैयक्तिक खेळामध्ये देण्यात आलेला आहे. आणि प्लेयर ऑफ द इयर टीम गेमचा जर विचार केला तर सविता जो आपला ह्याच्यामध्ये फुटबॉलमधला, आणि रुपेंदर पाल सिंग प्लेयर ऑफ द इयर टीम गटामधला फुटबॉलमधला त्यांनी सन्मानित केले. म्हणजे पहिले 4 तरी लक्षात ठेवा. म्हणजे स्पोर्ट्स स्टार SS पुरस्कारामध्ये तुम्ही काय काय लक्षात ठेवणार? नीरज चोप्रा स्पोर्ट्समन ऑफ द इयर, स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हटलं मीराबाई चानू. त्यानंतर वर्षातला सर्वोत्तम खेळ लवलीना बोर्गोहेन. त्यानंतर पॅरा ॲथलीट ऑफ द इयर अवनी लेखारा. आणि विशेष मान्यता पुरस्कार प्रमोद भगत. आणि शेवटी जीवनगौरव पुरस्कार यामध्ये देण्यात आला होता अजित पाल सिंग. एवढं लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ. पुढील प्रश्न आहे, 15 मे 2022 रोजी संपन्न झालेल्या पुरुष बॅडमिंटन सांघिक स्पर्धा थॉमस चषक, महिला बॅडमिंटन संघ स्पर्धा उबेर कप कोणी जिंकला? आता बॅडमिंटनमध्ये 2 महत्त्वाच्या टुर्नामेंट, एक म्हणजे थॉमस कप आणि दुसरा म्हणजे उबेर कप. थॉमस कप याच्यामध्ये फक्त पुरुष बॅडमिंटन म्हणजे पुरुष खेळतात ती टुर्नामेंट आहे, सांघिक स्पर्धा आहे थॉमस कप. आणि महिला बॅडमिंटन सांघिक स्पर्धा आहे त्याला म्हटलं जातं उबेर कप, त्याच्यामध्ये पुरुष खेळत नाही. म्हणजे थॉमस कप म्हटलं पुरुषांसाठीचा, उबेर कप म्हटलं तर महिलांसाठीचा. आता या थॉमस कपामध्ये पहिल्यांदा भारतानं विजेतेपद पटकावल्यामुळे न्यूज चर्चेत आली होती. एवढे दिवस आपण बॅडमिंटनमध्ये भारतीय संघ खेळतोय पण एकदाही भारतानं विजेतेपद पटकावलं नव्हतं. यावर्षी भारतानं थॉमस चषकामध्ये म्हणजे पुरुषांची बॅडमिंटन सांघिक स्पर्धा जी आहे याच्यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे आणि भारत त्याचा विजेता ठरला. भारतानं कुणाला पराभूत केलं? इंडोनेशियाला पराभूत करून भारतानं त्या ठिकाणी विजेतेपद पटकावले. याच्या उलट महिला बॅडमिंटन संघ स्पर्धा उबेर कप आहे ती कोणी जिंकली? दक्षिण कोरियानं जिंकली. दक्षिण कोरियाच्या महिलांनी जिंकली. दक्षिण कोरियाच्या महिलांनी कितव्यांदा जिंकली? दुसऱ्यांदा जिंकली. ओके, आता मुद्दा थोडंसं मी एक्सप्लेन करतो. मुद्दे फक्त समजून घ्या. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने प्रथमच थॉमस चषकाचे विजेतेपद पटकावलं. याच्यामध्ये लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांतची कामगिरी किंवा रेड्डी आणि चिराग शेट्टी, साईराज रेड्डी, चिराग शेट्टी कामगिरी महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं, थॉमस कप जिंकणारा भारत कितवा देश ठरलाय? 6वा देश ठरलाय, फक्त 6वा. म्हणजे एकूण अगोदर 5 देशामध्ये सगळे टुर्नामेंट. इंडोनेशियाला भारतानं पराभूत केलं. ओके, इंडोनेशियानं सर्वाधिक वेळा 14 वेळा थॉमस कप जिंकलाय. किती वेळा? थॉमस म्हणजे पुरुष बॅडमिंटन स्पर्धा आहे. चीननं 10 वेळा आहे, मलेशिया 5 आहे. ओके, याच्या उलट उबेर कप महिलांचं बॅडमिंटन स्पर्धा कोणी जिंकलं? दक्षिण कोरियानं दुसऱ्यांदा चीनला हरवलं होतं. आणि उबेर कप सर्वाधिक वेळा कोणी जिंकलेला आहे? चीननं जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेशी संबंधित खालीलपैकी कोणत्या खेळाडूने आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण करून इतिहास रचलेला आहे? नाव काय त्यांचं? भारतीय रेल्वेशी संबंधित खेळाडू आहे. श्रेयस होसूर, प्रियांका सिंग, उदय बोबटे, सत्यभामा सौदा. याचं करेक्ट आन्सर येतं उदय होसूर.
भारतीय रेल्वेमधले लेखा सेवा अधिकारी आहेत, लेखा सेवा अधिकारी हे विजेते ठरलेत. कशाचं? आयर्नमॅन ट्रायथलन स्पर्धा. कुठं पार पडली? जर्मनीमधल्या हॅम्बर्ग या शहरामध्ये. हे फक्त लक्षात ठेवा, सर्वात कठीण अशी स्पर्धा आहे आयर्नमॅन ट्रायथलन, आणि ती स्पर्धा पूर्ण केल्यामुळं जी स्पर्धा पूर्ण करेल त्याला आयर्नमॅन या नावानं ओळखलं जातं. त्याच्यामध्ये पोहणं, सायकलिंग, रेसिंग असे बऱ्याच घटक आहेत. 13 तास 26 मिनिटांमध्ये त्यांनी तो टप्पा पूर्ण केलेला होता. पुढील प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. 2 विधानं दिलीत. 26 मे 2022 रोजी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशननं लवलीना बॉर्गोहेनची ॲथलेटिक्स समितीची, म्हणजे जे आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक बॉक्सिंग असोसिएशन आहे त्याच्यामध्ये जे ॲथलीट्सची समिती असते त्याच्या अध्यक्षपदी निवड केली. कोणाची? लवलीना बॉर्गोहेन. बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. ओके. टोकियो ऑलिम्पिकमधली विजेता. पण कोणतं पदक जिंकले टोकियो ऑलिम्पिकमध्ये? कांस्य पदक. तुम्हाला काय म्हटलं या ठिकाणी? रौप्य पदक. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. पहिलं विधान बरोबर आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन म्हणजे इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन, त्याच्यामध्ये एक ॲथलेटिक्स समिती असते, ॲथलीटची समिती. त्याचं अध्यक्षपद कोणाकडे देण्यात आलं होतं? लवलीना बॉर्गोहेनकडं, म्हणून न्यूज चर्चेत होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे. याच्याशिवाय ही जी समिती होती या समितीमध्ये एका भारतीय खेळाडूची पण निवड झाली आहे, तो म्हणजे शिव थापा. त्याची पण त्यामध्ये निवड करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, 24 एप्रिल 2022 ते 3 मे 2022 दरम्यान आयोजित खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2021 यामध्ये कोणतं पर्याय बरोबर नाही ते ओळखा. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स. आता हे कुठं आयोजित करण्यात आले होत्या? जैन विद्यापीठ बेंगलूर या ठिकाणी. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. या खेळाचे अधिकृत शुभंकर वीरा हे सुद्धा बरोबर आहे. ज्या ठिकाणी आयोजित केलं होतं जैन विद्यापीठानं पद तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले. 20 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य पदकासह. हेही बरोबर आहे. चुकीचं काय आहे? याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाही, भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती जे होते त्यावेळेचे व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाही. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स थोडंसं लक्षात घ्या. अधिकृत शुभंकर वीरा. कुठं पार पडलं? जैन विद्यापीठ बेंगलूर. 1 नंबर कोणी पटकावला? जैन विद्यापीठानं. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब या युनिव्हर्सिटीनं 2रा क्रमांक पटकावला. म्हणजे आता नीरज चोप्रा आपण जे म्हणतो, नीरज चोप्रा या युनिव्हर्सिटीतूनच आलेला आहे. ठीक आहे. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी. ओके. आणि त्यानंतर पंजाब विश्वविद्यालयानं 3रा क्रमांक पटकावला. यामध्ये काही घटक आहेत तेवढे फक्त लक्षात घ्या. जैन युनिव्हर्सिटी बेंगलोर कर्नाटकमध्ये आयोजित केली. 2री आवृत्ती होती. उद्घाटन व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं. 20 क्रीडा स्पर्धा होत्या. योगासन आणि मल्लखांब यांचा पहिल्यांदा समावेश झाला. हे पण लक्षात ठेवा. योग आणि मल्लखांब. अधिकृत शुभंकर होतं वीरा. त्यानंतर पद तालिकेतली पहिली 3 स्थानं जैन विद्यापीठ बेंगलोर त्या ठिकाणी आयोजित झाली म्हणून पहिला क्रमांक आहे. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब नीरज चोप्रा त्याच युनिव्हर्सिटीतला आहे, हे लक्षात ठेवा. 2ऱ्या क्रमांक राहिला. पंजाब विश्वविद्यालयाचा 3रा क्रमांक राहिला. एवढं लक्षात ठेवलं मोर दॅन इनफ. पुढचा प्रश्न आहे, 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 5 शिखरं सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची शिखरं सर करणारी 5 शिखरं. उत्तर लक्षात येते का? प्रियांका मोहिते. आता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. तुम्ही थोडासा अभ्यास करा. MPSC जरा अवघड विचारलं. प्रियांका मोहिते 8000 पेक्षा 5 शिखरं सर केली. कोणती 5 शिखरं आहेत ना ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि जर माहीत नसतील तर गुगलला सर्च करा. प्रियांका मोहिते किती शिखरं सर केली ते एकदा चेक करा. महाराष्ट्राची आहे आणि कोणती आहेत एक्झॅक्टली ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षेला त्याच्यावर थोडा अवघडातला अवघड प्रश्न विचारला जाईल. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की